माझ्या मम्मा डॅडाला माझ्यापासून दूर केलंस, सोहमला माझ्यापासून तोडलंस, शैलूला दूर केलंस ना. तू नाही सुखी राहणार कधी. माझा शाप आहे तुला, तू नाही सुखी राहणार. You're too good, विशाखा. तुला माहितीये ती एक म्हण आहे, कावळ्याच्या शापाने वगैरे वगैरे. एनिवे, बरं झालं तू ऐकलंस ते. म्हणजे तुला गुड बाय म्हणायची गरज नाही लागणार नंतर. आणि या महिन्याचं भाडं भरलेलं आहे, तर तू पाहिजे तर इथे राहू शकतेस. पुढच्या महिन्याचं तू काय ते बघून घे बाबा. ओके. रॉनी आला वाटतं. सो विशाखा, बेस्ट ऑफ लक. बेस्ट ऑफ लक. अरे रॉनी ये. आवाज त्याला ताब्यात द्या. पण मी काय. चल अरे खबरदार जर पुढे आलात तर. बेटा, विशाखा आपल्याला घरी जायचंय का? मी नाही ओळखत तुम्हाला. डोंट डाय टू कम अहेड. विशू, डॅडी प्लीज. सुन, तुम्ही 2 मिनिटं बाहेर थांबा. अरे मी बोलतो तिच्याशी प्लीज. विशाखा, हे विशू, मी सोहम. ओळखला नाहीस मला? ओळखायला काय झालं? मी काही ड्रग्स घेतलेले नाहीयेत. ये माझ्या जवळ ये. I love you, Vishu. Don't you love me? बस. तुझं खरंच माझ्यावर प्रेम आहे ना? माझ्या डॅडने तुझ्या आबांना सांगितलं होतं ना, मी एकेकाळी ड्रग ऍडिक्ट होते म्हणून. तुझं मी एकेकाळी, आता नाही. खरंच गेले 3 दिवस मी इथे राहते. सो ड्रग्स मला अगदी इझिली सप्लाय होत होते, पण मी नाही घेतले. खरंच नाही घेतलं. तुझी शपथ. मी तुझी शपथ खोटी नाही ना घेणार. असं तू बोल ना.
माझ्याशी. काय बोलू विशाखा? इतकं मोठं दुःख एकटीने सहन करत होतीस? हा? अगं तुझ्या हातून खून झालाच नव्हता. ती उगाच तुला ब्लॅकमेल करत होती. पण तू मला का नाही सांगितलंस? माझ्यावर विश्वास नव्हता? उडाणारे विश्वास माझा अख्ख्या जगावरून. तू तसा नाहीये सोहम. तू तसा नाहीये. तू मला लोटणार नाहीस ना तू? तुझं खरंच माझ्यावर प्रेम आहे ना? पण तुझ्या घरातले हे बघ विशाखा, तू ड्रग्स घेत होतीस हे फक्त आबांना माहिती. आणि आता तू घर सोडून पळून गेलेस हे फक्त मला माहिती, आणखी कोणालाही नाही. खरंच. आणि मी हे कोणालाही सांगणार नाही. आय प्रॉमिस. विशाखा, तू फक्त माझी आहेस. मला तू हवी आहेस विशाखा. हे बघ विशाखा, आपलं परवा लग्न माहिती आहे ना तुला? तू आता माझी कायमची होणार आहेस. तुझ्या घरातले शट अप विशाखा. स्टॉप थिंकिंग नाउ. सत्य एकच आहे. आपलं परवा लग्न आहे आणि आता आपल्याला घरी जायचंय. जायचंय ना? कोणाच्या घरी? आता तुझ्या घरी. विशाखा, आता एकच सत्य आहे. चल आपण आता इथे नाही थांबायचं. एक सेकंद नाही थांबायचं. मी आताच आपल्या घरी येऊ? नाही विशाखा, हे बघ, आता 2 दिवस तरी तुला तुझ्या घरीच काढायला लागतील. अगं हे बघ, लोकांच्या दृष्टीने जरी आपलं पर्व लग्न होणार आहे ना, तर या क्षणी आता मी मनोमन तुझ्याशी लग्न केलंय. आहे ना माझ्यावर विश्वास? आता तू तुझ्या घरी जा आणि 2 दिवसांनी आमच्याकडे ये प्लीज. तुझ्यासाठी वाटेल ते, पण नेव्हर सो प्लीज अगेन. चल ग बाया. पकड 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 नीट. अगं रमाई, खालून वरून काय पकडतेस? बॅग आहे का ती? वर वरून पकड फक्त. चल ना सरळ. अगं असं ठेव. शिव घडतात हळू. थांब आता. थांब आता. अगं केवढा मोठा गमस ना. हा उलट कर. तर सारखं सारखं काय गोल गोल राणी? रमाई, मी काय रोज शिडायची लावून चढत असते का ग? माहिती असायला मला. हळू. घट्ट पकड. आणि आता थांब जरा. घट्ट पकड रमाई, नाही तर सोहमच्या लग्नात परत फ्रॅक्चर करवली म्हणून चिडवत बसाल मला. अगं काय काय चाललंय काय? आई, हिला ना वरचं घरटं बघायचंय. रमाई पकड. रमाई, सोडू नकोस. सोडू नकोस. सोडू नको. आई आई सांगितलं सोडेल नाही तर ही. अगं तू चढ ना. रमाई नीट पकड. हलवू नको. पकड नीट. ए रमाई,
घाबरतील ना. तुम्ही परत सगळे मिळून माझी टिंगल करताय ना. अरे बापरे, घरट्यात अंडी आहेत म्हणजे आता घरटा हलवताना सांभाळावं लागणार आहे. घरटा कशाला हलवायचं? हो कशाला हलवायचं काय, आता इकडे लाइटिंग करणार म्हणजे मग घरट पडलं बिडलं तर नाही. घरटा अजिबात हलवता कामा नाही. अगं कुणाचं तरी घर आहे ते. मग चारा पाण्यासाठी आई बाप बाहेर गेलेत, त्यांना जर कळलं घरट जागेवर नाहीये, काय अवस्था होईल त्यांची. गाई पण इथे डेकोरेशन. ते काय करा तुमचं तुम्ही, घरटा अजिबात हलवायचं नाही. वकिलीन बाई, या कोर्टात केस हरला तर तुम्ही. ए गप्पे, चल खाली ये. चल येते ग, लवकर ये, खूप काम आहेत. थांब आले. पाणी रमा हळूहळू. पाणी आई मग मारते मला. रमा लागलं ना तुलाच. बोला आता काय काम आहेत? काय लाइटिंग करायचं आहे, घराची सजावट करायची आहे. अगं हो, जान्हवी म्हणत होती रांगोळी काढायची बाहेर म्हणून. हो मला पण म्हणत होती. गावातल्या रांगोळी स्पर्धेत सलग गेली 3 वर्ष बक्षीस मिळवते ती पहिलं. मग जान्हवी रांगोळी काढेल. रमाई तू आणि भास्कर लाइटिंग करा. हा आणि तू तू काय करणार सांग. काय ग मारते बघ ना, आता विचार ना तिला ती काय करणार आहे. रमा सांगते ना, ऐक ना. अरे ही बघ कुचकी. मी छान बसून राहणार आपल्या भावाच्या शेजारी, नटून थटून. वा 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 वा, कसे शोभतात बघ एकमेकांना. हा बघ कसा कुचका गालातल्या गाला खासतोय. बघू ना सम कसा असं. बघू ना गालातल्या गालात कसा असं. चल काय काय ग मस्करी करता त्याची. वाई नवरदेव तो. तुमच्यावर पण वेळ येणार आहे लवकरच. तेव्हाच तेव्हा बघू. बर सोहम, आता तू घराच्या बाहेर पडायचं नाहीस. आणि हे पोरीनो, तुमचं काय ते आवरून घ्या ग पटपट. रमा घरटा सांभाळ ग. हो बाई, तू काळजी करू नकोस. काय सोहमराव, आता कसं वाटतंय? गार गार वाटत असेल नाही का? नवरदेव, हे सगळं तुमच्यासाठी चाललंय. रोषणाई, रांगोळी, लग्न, विशाखा आणि मग या बाबूजी. हे बघ काय ग, कुठं दुकान मांडायला चाललीयस? हो, फॅशन स्ट्रीटवर येतेस गल्ला सांभाळायला. हे बाबा, याच्यावर कुठलं जॅकेट चांगलं दिसेल सांग ना. मला ना असं सॉलिड जॅकेट घ्यायचंय. हो, पण तू निघालेस कुठे? असं काय करतो, सुद्याची तयारी नाही का करते मी. म्हणजे सोहमच्या लग्नात सुद्धा पॅन्ट शर्ट घालून जाणार आहेस तू? ऑफकोर्स मॉम, अशी मस्तपैकी जीन्स टी शर्ट आणि असं सॉलिड जॅकेट. हे बघ, असं काही चालणार नाही. हे बघ, अगदी साडी बिडी नेस असं मी अजिबात म्हणत नाही, पण एखादा चुडीदार वगैरे. आज नवीन घेऊया तुला? प्लीज, बाबाचा खिसाच कापायचा असेल ना तर मी मस्तपैकी स्पोर्ट्स शूज घेईन. काय अगं, तू लग्नाला जातेस का ऑलिम्पिक मध्ये धावायला? स्पोर्ट्स शूज मला लग्नासाठी नकोत. लग्नासाठी माझ्याकडे लेदर शूज आहेत, पण ते असले चुडीदार वगैरे आपल्याला नाही झेपायचं यार. त्याच्यावर ओढणी बिडणी. प्लीज. अहो, ऐकलत का तुम्ही? हो, ऐकतोय ना. हो, पण नुसतंच ऐकताय. अगं पण आता ती ज्या कपड्यात कम्फर्टेबल आहे ते. जळलं मेला ते कम्फर्ट. अगं, लग्नाला चाललीस तू, तिथं 4 मुलं असतील. काही कोणी मुलं बिलं नसतील, घरच्या घरी तर लग्न आहे. हे बघ, सोहमच्या लग्नाचं सोडून दे, पण इन जनरल सांगते मी तुला, एखाद्या लग्न कार्याला एखादी तरुण मुलगी जाते ना तेव्हा 4 लोक बघत असतात तिच्याकडे.
मी काय तुला शोपीस वाटले? आता काय सांगणार तुला? प्लीज तू मला काहीही सांगू नकोस, मला सगळं कळतंय. तुला मी काय हिंदी पिक्चरची हिरोईन वाटले? मैत्रिणीच्या लग्नात शादी के बारात में डान्स करता करता पोरगा गटवला. आपल्याला जमायचं नाही प्लीज. हे बघ, तू तेवढं केलंस ना तरी भरून पावले मी, नाही तर तुझं काही खरं नाही. ए तू माझ्या बंडाला असं का बोलतेस ग? बघ ना सारखं मला असं घालून काढून बोलत असते. हे असं बंडा बंडा करूनच वाट लावली तिची, कळलं ना? अरे काय वाट लावली मी? आय एम प्राऊड ऑफ माय गर्ल. येस, गर्ल म्हणे म्हणजे काय? आय नो तिच्या नशिबात एखादा चांगलाच मुलगा लिहिलेला असेल. काय बंडा? येस, तू अजिबात काळजी करू नकोस. एखादा मुलगा जर का मला आवडलास ना तर हात धरून तुझ्या समोर आणून उभा करेल. डोंट वरी. कधी येणार तो दिवस कोण जाणे. येईल मग, तो दिवस लवकरच येईल. सब्र का फल मीठा होता है. सध्या मी बिस्किट खाते. बाय. कर मग माझं. घ्या घ्या चहा घ्या. हॅलो, कुठे आहात तुम्ही? पोचलात? छान. नावांची यादी घरीच विसरलात ना? असं काय हो तुमचं? आता मी सगळी फोन करत बसते. कामं पडू दे ना तशीच. हा, कधी पाठवताय? ठीक आहे, लवकर पाठवा. काय हो, उद्या लग्न आहे आणि आज आपण निमंत्रण करतोय, काय म्हणतील लोक? हां ठीक आहे. हो, आणि हे बघा संध्याकाळी लवकर घरी या. ओके, बाय. पाहिलंच तुझे डॅड विशू, अगं फोनवरून निमंत्रण करतो म्हणले आणि यादी घरीच विसरले. बर, तू ब्युटिशियनला फोन केलास? नाही, मी करते मम्मा. अगं कर ग लवकर, केवढी काम आहेत अजून. तिकडे सामान येऊन पडलंय, पूजेचं अजून सॉर्टिंग झालेलं नाहीये, जेवणाचा पत्ता नाहीये. कर लवकर फोन. काय ग? काय तुझा असा पुतळा का झाला इकडे? हा, काय नाही रे. सोहम भाऊजींचा फोन येणार आहे वाटतं. नाही नाही, हे मस्त नाव आहे ना, सोहम भाऊजी. मला सकाळीच सुचलंय, मी त्याला आजपासून हाक मारणार, हीच सोहम भाऊजी. तुला चालेल ना? मला काय विचारतोस? त्यालाच विचार. त्याला काय विचारायचंय? भाऊजी तो भाऊजी बिजी लोकांना विचारायचं नसतं, त्यांचे फक्त कान पिळायचे असतात. विशू, मी काय म्हणतो, ते तुझ्या मैत्रिणी येणार होत्या, त्याचं काय? येणार आहेत संध्याकाळी. येणार आहेत? चला चला, म्हणजे घरी थांबायला पाहिजे आज. अरे, तुला कान पिळून घ्यायची खूपच घाई झालेली दिसते. हा, म्हणजे काय, आता तू गेल्यावर तुम्ही सुटलात ना? काय? शैलू, माझ्यामुळे खूप त्रास झाला ना तुम्हा सर्वांना, आणि आता मी त्या नवीन घरात जाणार, म्हणजे तिथे सुद्धा त्यापेक्षा मी. विशू, तू जर आता पुन्हा असं काय बोललीस ना तर त्या सोमऐवजी ना तुझा कान पिळेन मी. मला माहितीये शास्त्रात हे अलाउड नाहीये, पण तरी काय मूर्खासारखं बोलतेस ग तू? मी नेहमी मूर्खच होते रे. निदान लोक तरी असं म्हणत आले आतापर्यंत. विशू,
असं नको बोलूस ग. मला माहितीये जे झालं ते विसरणं कठीण आहे, पण आपण प्रयत्न करायला हवा ना. हं? मागचं सगळं विसरायचं. हं? विशू, तुला आठवतंय आपण लहानपणी व्हिडिओ गेम खेळायचो. तो गेम खेळताना आपल्याला सगळं खरं वाटायचं. ते हारणं, ते जिंकणं, आणि हरल्यावर नव्या उमेदीनं नवीन गेमची सुरुवात करायची, न्यू गेमचं बटन दाबून. उद्या तुला न्यू गेमचं बटन दाबायचं, and I'm sure you are going to win this game. Let's see.